तो म्हणताय माझा मोबाईल चोरी झालाय, लो बजेट कॅमेरा आहे का? कुठं घरात लावायचं का? हा घरात. आपल्याकडे एक भारी कॅमेरा आलाय. हा बघा, हा वाला आहे. हा कॅमेरा आहे आणि एकदम लो बजेटमध्ये. आता जर बाकी जर समजा आपण डीव्हीआर लावलं किंवा कॅमेरे लावले तर 10-15 हजार रुपयाचा खर्च आहे. हा आपला 1200 रुपयामध्ये कॅमेरा आहे आणि एकदम वायफाय वाला कॅमेरा आहे, प्लस मेमरी कार्ड पण. म्हणजे तुमच्या घरी वायफाय नसेल तर यात मेमरी कार्ड टाकून ठेवलं ना तर ते ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होतं आणि इझी आहे. त्याला अडॅप्टरची गरज नाही किंवा काय नाही, डायरेक्ट लाईटला लागतो. बघा असा कॅमेरा आहे आणि 360 मध्ये आपण मोबाईल मधून ऑपरेट करू शकतो. मोबाईल मध्ये वापरतो. मोबाईल मध्ये याचे ऍप येतं 380 म्हणून. 380 ऍप डाउनलोड करायचं बघा. हे आता या कॅमेऱ्याला कुठे अडॅप्टर नाही, वायर बियर काय लावायची गरज नाही. आपला नॉर्मल बल्बचा होल्डर असतो ना, असा बल्बचा होल्डर, फक्त 2 पॉवरच्या केबल लावायच्या आणि त्याच्यामध्ये हा कॅमेरा असा बसतो. फक्त तुमच्या घरी वायफाय पाहिजे, वायफाय नसेल तरी पण चालतं, फक्त मेमरी कार्ड टाकायचं. हे एकदा स्कॅन केलं ना वायफायने कनेक्ट होतो. तुम्ही घरी असला, समजा आता तुम्ही घरी नाहीये, तुम्हाला कोणाला काही पार्किंग मध्ये तुमच्या गाडीचं कोण छेडछाड करते तर ह्याच्यातून तुम्ही मोबाईल मधून आवाज देऊ शकता. त्याच्यात ते पण फंक्शन. एचडी कॅमेरा एकदम. कॅमेरा पॅक करा मला. ओके. आणि असे नवनवीन गॅजेट्स आहेत आपल्याकडे. ड्रोन आहेत, कॅमेरा आहेत, ऍक्च्युली नवीन हेडफोन आहेत, ब्रँडेड हेडफोन आहेत. जर हे गोष्टी नवीन गॅजेट पाहिजे असतील ना तर आपल्या आयडीला फॉलो करा. इन्स्टाला आयडी आहे, आपल्या युट्यूबला आयडी आहे रिद्धी मोबाईल म्हणून. त्याला फक्त फॉलो आणि लाईक करा. आपल्याला जेवढे मार्केटमध्ये नवीन आयटम येतात ना ते सगळे आपल्याकडे भेटतात.